नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत केसांची काळजी कशी घ्यायची. माझं केसांचं रुटीन कसं आहे ते पण मी थोडक्यात सांगणार आहे. शिवाय मी कोणकोणती प्रॉडक्ट वापरते आहेत ते आज सगळं मी दाखवणार आहे. आणि नॅचरली जेवढं आपण केसांना ठेवू तेवढं चांगलं असतं आणि ते कशाप्रकारे ठेवायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे. सगळ्यात आधी मी सांगेल ड्रायफ्रूट्सचं सेवन. तर हे मी नेहमी सांगत आलेलं आहे. तर ड्रायफ्रूट्समध्ये काय तर अंजीर घ्यायचे आहेत, बदाम घ्यायचे आहेत आणि खजूर घ्यायचं आहे. हे तिन्ही खूप महत्त्वाचे आहेत. वेळोवेळी मी सांगितलेलं आहे आणि हे भिजवून खायचे. तुम्ही असंच खाल तर तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणार, पचन नीट होणार नाही त्याचं. त्याच्यामुळे नेहमी ना हे ड्रायफ्रूट्स आपण भिजवूनच खायचे. तर रात्रभर भिजवा आणि दुसऱ्या दिवशी खा. तर प्रमाण कसं घ्यायचं तर 1 किंवा 2 अंजीर घ्या. 2 अंजीर घ्याल तर चांगलं आहे. पण मोठी साईज असते, छोटी साईज असते. छोटी साईज असेल तर 2 अंजीर घ्या, मोठी साईज असेल तर 1 अंजीर घ्या. ते भिजवा. 4 बदाम भिजवा. 4 ते 6 बदाम आपल्या पोटात गेलेच पाहिजे भिजवलेले. आणि काळ्या मनुका असतात त्यासुद्धा घ्या. पण खजूर, अंजीर आणि बदाम हे 3 महत्त्वाचे आहेत. त्याशिवाय तुम्ही सीड्स वगैरे आहेत, ऑर्गॅनिक सीड्स ते आपण खाऊ शकता. तर खजूर नेहमी ना दुधात भिजवला का तो जास्त पौष्टिक होतो आणि पचनाला पण चांगला असतो. तर सकाळच्या वेळेस एवढे ड्रायफ्रुट्स आपण खाल्लेच पाहिजेत. आणि त्याशिवाय रोज एक आवळा, एक किंवा मग अर्धा खा तुम्ही, तर अर्धा आवळा तरी खाल्ला गेला पाहिजे. तर तुम्ही मोरावळा खा किंवा मग असा सोक आवळा असतो हा तुम्ही खाऊ शकता. तर हा साखरेचं प्रमाण याच्यात कमी असतं. आता दुसरा मुद्दा आहे केस धुतल्यानंतर ते वाळवायचे कसे. तर हेअर ड्रायरचा तर अजिबातच वापर करायचा नाही आहे. तर आपण नॅचरली केस असेच वाळवायचेत. अगदी नुसते मोकळे सोडले तरी ते अर्ध्या पाऊण तासात किंवा जास्तीत जास्त 1 तासात अगदी छान वाळून निघतात. नाही तर जर आपल्या घरी किंवा दारात सकाळचं कोवळं ऊन येत असेल तर आपण कोवळ्या उन्हात केस छानपैकी वाळवायचे आहेत. उन्हात केस सुकवले तर केसाची वाढ होते चांगली. शिवाय ना स्काल्प चांगला होतो, कोंडा होत नाही. ते नॅचरली असं ना आपण केस धुतल्यानंतर असे असे करून जर ऊन येत असेल तर खरोखर असं करा. आतमध्ये ऊन जाऊ दे केसांना, खूप फरक पडतो आणि छान वाढतात, चमक येते केसांना. आता आपण चांगल्या प्रकारचं तेल घरच्या घरी बनवू शकतो. तर त्याच्यात भीमसेनी कापूर घ्यायचा, एरंडेल घ्यायचं आहे, पॅराशूट ऑइल म्हणजे खोबरेल तेल घ्यायचं आहे आणि आवळा तेल घ्यायचं आहे. हे मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि ते केस धुण्याच्या आदल्या दिवशी, आदल्या रात्री लावा किंवा आदल्या दिवशी सकाळपासून लावा आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही केस धुवा. अगदी छान केस होतात, हेअरफॉल थांबतो. तेलात कापूर टाकायचं सांगितलेलं तर त्याच्यात ना भीमसेनी कापूर असतो, तो ऑर्गॅनिक असतो आणि तो केसांना खरोखर चांगला असतो. तुमचा स्काल्प चांगला होतो, कोंडा त्याच्यामुळे जातो, कोंडा होत नाही, डॅन्ड्रफ होत नाही. आणि एरंड तेल असतं तर ते फायदेशीर आहे. त्याने पण केस गळत नाही आणि छान आपले केस डार्क होतात आणि मुळं मजबूत होतात त्याने. त्याच्यानंतर खोबरेल तेल तर आपल्याला माहितीच आहे आणि ते नेहमी वापरलं पाहिजे. खोबरेल तेल जे आपले पूर्वज करत आलेले आहेत केसांसाठी, तर त्यांचे केस बरेच वर्ष काळे राहिलेले आहेत आणि मजबूत राहिलेले आहेत. तर तेच आपण फॉलो करायचं, बाकी काही नाही. कारण आपल्या हवामानासाठी तेच चांगलं आहे. अजून एक तेलांमध्ये महत्त्वाचं तेल म्हणजे हे पहा, हे रोजमेरी तेल आहे. तर बघा, बहुतेक जणांचे इथले केस वय वाढत गेल्याने किंवा दुसऱ्या काही कारणांमुळे इथले केस, टाळूवरचे केस किंवा समोरचे हे केस लवकर गळतात किंवा तिथे असं टक्कल दिसायला लागतं, चाई पडते. तर त्याच्यासाठी रोजमेरी ऑइल खूप महत्त्वाचं आहे आणि खरोखर फायदेशीर आहे. ते पण मी वापरून पाहिलेलं आहे आणि अधूनमधून ना हे रोजमेरी ऑइल मी वापरतेच. केसांसाठी वापरत असलेली सगळी ही प्रॉडक्ट्स आहेत. तर या सगळ्याची लिंक मी देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये. शिवाय मी कमेंटमध्ये सुद्धा याची लिंक देत आहे, तुम्ही नक्की चेक करा. बऱ्याच जणींना सवय असते आंबाडा बांधायची किंवा मग साधे रबर असतात तर ते असे एक पोनी बांधायची. तर ही सवय ना सोडून द्या. त्याच्यामुळे आपले इथले केस असे गळतात, पूर्णपणे इथे टक्कल पडायला लागतं. तर मला आधी खूप सवय होती रबर वापरायची, सिंगल रबर. तर तसं रबर नाही वापरायचे. त्याने लक्षात आलं माझ्या इथले केस गळायला लागलेले आहेत. तर रबर नाही वापरायचे. रबरऐवजी तुम्ही ना स्क्रंचेस असतात बघा, सिल्कचे असे कपड्याचे असतात गोल रबर, तर ते वापरत जा. तर त्याने केस गळत नाहीत आणि ते छान बसतात आणि दिसायला पण चांगले दिसतात. जरी घरात तुम्हाला असंच पोनीटेल बांधायचा असेल तर ते स्क्रंचेसच वापरा, तुम्ही आणून ठेवा. आणि तर छान सिल्कचे पण मिळतात, असं सिंथेटिक कपड्यामध्ये पण मिळतात स्क्रंचेस, तर ते घ्या तुम्ही. आणि आंबाडा बांधू नका घरात, किंवा सतत काही जणींना सवय असते का आंबाडा बांधून राहायचं घरात, तर ते नका करू. आंबाड्याने पण काय होतं, इथे वजन येतं, ह्या केसांवर खेचले जातात आणि इथले केस आपले तुटतात.
तर पहा, असा हा रबर असतो, आपण हा नेहमी असा केसांना पोनीटेल आपण बांधतो. तर तशी मला सुद्धा आधी सवय होती, पण आता मी ती बंद केली. तर असा पोनीटेल बांधल्यावर पहा, इथे ताण येतो केसांवर आणि तिथले केस तुटून जातात आणि तिथे टक्कल पडतं. त्याचप्रमाणे आपण आंबाडा बांधतो, त्यापेक्षा हे क्लॉक क्लिप्स असतात, तर हे लावायचे. याने ताण येत नाही केसांवर आंबाड्यासारखा आणि व्यवस्थित आपले केस राहतात आणि दाट होतात. केसांसाठी शॉवर घेताना किंवा केस धुताना काय करायचं, खूप कोमट पाणी वापरायचं. अगदी नॉर्मल पाणी वापरलं तरी चालेल, पण शक्यतो मग कोमट पाणीच वापरा. आणि माइल्ड शॅम्पू वापरायचा. तर मला विचारलं तुम्ही कोणता शॅम्पू वापरता, तर मी इंदुलेखाच वापरते. खूप वर्ष झाली मी इंदुलेखाच वापरते. हा शॅम्पू माझ्या केसांना सूट झालेला आहे. काही जण बोलतात त्याने ड्राय होतात केस वगैरे, तर नाही होत ड्राय. जर आपण आदल्या दिवशी तेल बिल लावलं, तेल चांगल्या प्रकारे आदल्या दिवशी आपण लावलं, तर अजिबात काही केस ड्राय वगैरे होत नाही, छान मॉइस्ट राहतात. शिवाय ना कंडिशनर पण मी केसांना शक्यतो नाही वापरत. केसांसाठी मी बाहेरचा कंडिशनर नाही वापरत, तर घरच्या घरी एक जेल तयार करते. तर ते तुम्हाला आता दाखवते. तर मी आदल्या रात्री पहा तेल लावलेलं आहे केसांना आणि दुसऱ्या दिवशी आता मला धुवायचे. त्याच्या आधी 1 तास आपण काय करायचं, एक जेल बनवायचं आहे. तर ॲलोवेरा जेल आधी घ्यायचं आहे आपण. अगदी तुम्ही नॅचरल ॲलोवेरा घेतलं तरी चालेल याऐवजी. तर 1 चमचा मी फक्त घेतला आहे. तुमच्या केसांच्या व्हॉल्यूमप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे. जर मोठे असतील तर 2 चमचे घ्या. त्याच्यात 7-8 खोबरेल तेलाचे थेंब टाकायचे आणि असं जेल बनवायचं आहे फेटून चांगलं. आणि ते आपल्या केसांवर अप्लाय करायचं आहे. तुम्ही केस धुतल्यानंतर फरक बघालच. तर हे जेल या प्रकारे असं लावून घ्यायचं आहे. म्हणजे हे जेल तुम्ही लावलं तर तुम्हाला वेगळा कंडिशनर लावायची गरज नाही. तुमचे केस अगदी छान चमकदार होणार आहेत आणि असे स्ट्रेट छान राहतात. तर नंतर बघालच तुम्ही फरक. तर या प्रकारे सगळीकडे लावून घ्यायचं आहे. आणि हा कंडिशनर आपल्या स्काल्पला म्हणजे डोक्याच्या त्वचेला पण आपण छान लावू शकतो. त्याने अगदी स्काल्प पण चांगला होतो, निरोगी होतो. तर त्याच्यानंतर आपण मग शॉवर घ्यायचा. आता शॉवर घेतल्यानंतर पाहूया कसे केस झाले. त्याआधी महत्त्वाचा एक मुद्दा आहे, तो म्हणजे असा का केस धुतल्यानंतर आपण असं टॉवेलने किंवा कुठल्याही कपड्याने पुसत नाही राहायचं आहे. मग त्याची नॅचरल शाईन निघून जाते केसांची. त्यापेक्षा आपण एखाद टॉवेल घ्या किंवा मग अशी कॅप घ्या आणि ती ना बांधून ठेवा. अगदी केस धुतल्या धुतल्या पाणी गळतं तेव्हा डायरेक्ट आपण टॉवेल किंवा अशी कॅप बांधून ठेवायची आहे. यामुळे काय होतं, आपल्या केसांची जी नॅचरल चमक आहे ती टिकून राहते. शिवाय आदल्या दिवशी आपण तेल वगैरे लावलेलं असतं, त्याच्यामुळे छान चमक आलेली असते केसांना. आणि आता असे नॅचरलीच आपण केस सुकवायचे आहेत. मी मगाशी बोलल्याप्रमाणे जर थोडंसं कोवळं ऊन येत असेल तर त्याच्यात नक्की तुम्ही केस सुकवत जा. खूप छान अजूनच चमक वाढते आणि केससुद्धा त्याचीसुद्धा ग्रोथ वाढते. तर केस असेच नॅचरली मी वाळवलेले आहेत पहा. तर आता तुम्ही त्याची चमक बघाल का, किती छान चमक आलेली आहे. तर खूप छान आणि हेल्दी दिसतात केस. जे मी ॲलोवेरा जेल लावलेलं तेलामध्ये घरी बनवलेलं तेल टाकून, तर त्या जेलने खरोखर छान केस कंडिशनिंग होतात आणि सुंदर दिसतात. तुम्ही बघतच आहात, पहा किती सुंदर केस झालेले आहेत. आता केस पूर्णपणे सुकलेले आहेत, तर आपण कंगव्याने विंचरायचे. तर लाकडी कंगवा घ्यायचा आपण आणि ते कसे करायचे, तर ट्विस्ट करून असे विंचरायचे, म्हणजे जास्त केस गळत नाही. कारण ज्या दिवशी आपण केस धुतो त्या दिवशी आपली डोक्याची त्वचा असते ती मऊ झालेली असतात आणि कमजोर ज्या केसांची मुळं असतात ते केस पटकन गळतात. तर त्याच्यामुळे असे ट्विस्ट करून विंचरायचे. तर छान पहा विंचरले गेलेले आहेत. तर लाकडी कंगवा वापरा, नक्की फरक पडतो, हे मी दरवेळी सांगते. आणि दुसरी साईड पण आता आपण जी वाळलेली आहे ती विंचरून पाहूया. तसंच ट्विस्ट करून मी विंचरलेत आणि मग नंतर प्लेन झाल्यावर परत कंगवा छान फिरवायचा आहे त्याच्यातून. अगदी छान मऊसूत केस झालेले, चमकदार झालेले आहेत. तर आत्तापर्यंत मी केसांची काळजी कशी घ्यायची, अगदी आदल्या दिवसापासून म्हणजे जेव्हा आपण तेल लावतो तेव्हापासून आणि दुसऱ्या दिवशी केस धुवून कसे विंचरायचे ते सगळं दाखवलेलं आहे. पहा सुंदर केस झालेले आहेत आणि हेअरफॉल पण ह्या सगळ्या गोष्टींनी थांबतो. शिवाय सकाळी उठल्या उठल्या केसातून कंगवा फिरवायचा, केस विंचरायचे आणि रात्री झोपताना सुद्धा. तर आता नुसतेच चमकदार नाही तर किती केस गळलेले आहेत ते सुद्धा आपण बघूया. तर ही सगळी काळजी घेतली ना तर नक्की हेअरफॉल कंट्रोलमध्ये होतो. दिवसाला आपल्याला हेअरफॉलचं नॉर्मल जे प्रमाण आहे ते अगदी 50 ते 100 ते 150 एवढं असतं. पण आता माझे केस बघा किती गळलेले आहेत, खाली पण थोडेसे गळलेत आणि या टिपॉयवर पण मी काही ठेवलेले आहेत. तर एवढा हेअरफॉल झालेला आहे. तर हा खूप नॉर्मलपेक्षा सुद्धा कमी आहे. तर हे सगळं मी करते ना तर त्यामुळे हे माझं आता हेअरफॉल कंट्रोल झालेलं आहे. पुढचा मुद्दा अगदी महत्त्वाचा आहे. तर वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष आहे. त्याच्यासाठी
रोज रात्री झोपण्याच्या आधी आपल्या नाभीमध्ये 3-4 ड्रॉप्स तेलाचे टाकायचे. त्याने काय होतं, त्रिदोष बॅलन्स होतात आणि आपले केस हेअरफॉल थांबतो आणि चमक येते केसांना, चेहऱ्याला. जेव्हा मी योगाचा कोर्स केला तर त्याच्यात सुद्धा ते सांगितलेलं आहे का तुमच्या नाभीमध्ये तेल सोडलं पाहिजे. तर आपल्या केसांसाठी कुठलं महत्त्वाचं तेल आहे, तर बदामाचं तेल आहे आणि खोबरेल तेल. तर तुम्ही अगदी 15-15 दिवसांनी चेंज केलं तरी चालेल. तर रोज 1-2 ड्रॉप्स तुम्ही बदामाचं तेल नाभीमध्ये टाका किंवा खोबरेल तेल 2-3 ड्रॉप्स टाका. तर रोज रात्री झोपताना आपण नाभीमध्ये तेल सोडलं पाहिजे. त्याने ना खूप म्हणजे फरक पडतो. नाभीमध्ये तेल सोडल्यानंतर तुम्हाला महिनाभरातच त्याचा अनुभव येईल का आपले केस गळायचे कमी झालेले आहेत. त्याशिवाय सुद्धा जी मी तेलं वगैरे सांगितलेली आहेत ती सुद्धा लावली पाहिजेत. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स सांगितलेले आहेत. आवळा खात जा रोज. तर आवळा काही जणांना आंबट चालत नाही, मग अगदी थोड्या प्रमाणात तुम्ही आवळा खा किंवा मग आवळ्याचा ज्यूस खा किंवा मोरावळा खा. जो किस करून मोरावळा असतो तो 1 चमचा खाऊ शकतात. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नुसतं एकच बाहेरून आपण केलं आणि केस गळायचे थांबले असं होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी पूरक आहेत एकमेकांना आणि त्या केल्या पाहिजेत आपल्या रोजच्या रुटीनमध्ये. रोज रात्री झोपताना हा छोटासा व्यायाम आपल्याला करायचा आहे. अशी मान थोडीशी बेडवरून खाली ठेवायची आहे, म्हणजे केसांकडे सगळं रक्तपुरवठा होईल आणि केसांची ग्रोथ छान होईल. तर नक्की करून बघा. आता बऱ्याच जणींनी मला कलरची माहिती विचारलेली का कलर कोणता लावायचा वगैरे. तर मी लॉरियलचा परमनंट हेअर कलर लावते. तर याच्यात ना जवळजवळ 16 ते 17 शेड आहेत. तर शेडप्रमाणे थोडे पैसे कमी जास्त आहेत. तर 500 पासून पुढे याचे किंमत आहे. तर शेडवर तुम्हाला किंमत द्यावी लागेल, म्हणजे 500, 600, 700. आता माझं मी नेहमी हा वापरते, त्याच्यामुळे मला फक्त टचअप करायचा असतो. जेवढी ग्रोथ झालेली आहे केसांची तेवढे ग्रे कलर मला कव्हर करायचे असतात. तर मला खूप कमी लागतो, पण मग हा 1 टाईमच वापरायचा आहे, जो एक पॅक येतो तो. मग कधी कधी पूर्ण माझ्या केसांना तो होऊन जातो. तर तो कशा प्रकारे लावायचा आहे तर ते आता मी तुम्हाला दाखवते. तर आधी असे 2 भाग करायचे आणि मग एका बाजूचे परत 3 ते 4 भाग आपल्याला करायचे आहेत. तर एक भाग असा आपण फोल्ड करून ठेवायचा आहे क्लिप लावून आणि मग दुसऱ्या भागाला आपण कलर लावायला घ्यायचा आहे. तर दुसऱ्या भागाचे बघा मी 3 भाग केलेले. तर ह्या 3 भागांना ना क्लिप्स लावून घ्यायचे आहेत आणि एकच भाग कुठला तरी सोडायचा आहे आणि मग कलर करायचा आहे. तर अशा प्रकारे पहा, क्लिप तुम्ही अगदी ज्या जुन्या असतील ना त्या क्लिप लावून घ्या आणि मग कलर करा, कारण मग क्लिप खराब होऊन जातात. तर माझ्या ज्या जुन्या क्लिप्स आहेत त्याच मी लावलेल्या आहेत. तर कलर करण्याआधी हातात हँडग्लोव्ज नक्की घाला. तर त्याच्याबरोबर प्लॅस्टिकचे दिले असतात, पण तुम्ही नेहमी रबरचे वापरा. तर मी काय करते, रबरचे हँडग्लोव्ज वापरते, त्याच्यामुळे मला टचअप करायला खूप सोपं जातं. तर पहा असे 3 भाग झालेले आहेत आणि मग मागच्या भागापासून तुम्ही सुरुवात करा कलर लावायला आणि मग पुढच्या भागापर्यंत आपण मग ते झाल्यावर क्लिप लावून घ्यायचे लावलेल्या त्या केसांच्या एका भागाला आणि मग दुसरा भाग सोडायचा आहे आणि मग त्याला कलर करायचं असं. तर याच्यामध्ये असं पहा, हे 2 एक ट्यूब येते आणि एक असं हे कंटेनर येतं. तर एकामध्ये जेल असतं आणि एकामध्ये क्रीम असतं. तर हे दोन्ही क्रीम मिक्स करायची आहेत आणि पूर्ण ती शेक करायची आहे बॉटल आणि त्याच्यानंतर त्याच्या टिपने आपल्या केसांना अप्लाय करायचं आहे. अगदी खूप सोपं जातं आहे आणि अगदी तुम्ही हातावर, म्हणजे रबर ग्लोव्ज असतात त्याच्यावर हातावर घेतलं आणि मग अप्लाय केलं केसांना तरी खूप सोपं जातं. नाहीतर मग ब्रशने आपण अप्लाय करायचं. तर पहा, वॉश केल्यानंतर माझे केस एकदम छान झालेले आहेत. तर आता जेव्हा कलर करतो ना तेव्हा त्याच्याबरोबर येणारा शॅम्पू आणि त्याचं कंडिशनर त्यावेळीच फक्त वापरायचा. तर पहिल्या दिवशी आपले थोडेसे केस गळतात आणि मग दुसऱ्या दिवसापासून कमी होतात. कलर करताना काय प्रिकॉशन्स घ्यायच्या सांगू का? तर तुम्ही जो कलर मागवाल ना त्याची आधी पॅच टेस्ट घ्या. तर ते तुमच्या स्किनला बरोबर आहे की नाही. तर काही जणींना खाज येते कलर लावल्यावर, तर मग तसा कलर तुम्ही घेऊ नका. जर तुम्हाला केमिकल कलरची खूप ॲलर्जी असेल तर तुम्ही अजिबात लावू नका. मग तुम्ही हर्बल कलर वापरा. हर्बल कलर असतात ते नॅचरल कलर असतात, पण थोडंफार प्रमाणात त्याच्यात केमिकल्स असतातच. कुठलाही कलर पूर्णपणे ऑर्गॅनिक नसतो, म्हणजे त्याच्यात केमिकल्स असतातच. तर पण या केमिकल कलरपेक्षा तो थोडा माइल्ड असतो, चांगला असतो. तर मी काही हर्बल कलर पण सांगते, ते पण बघा. त्याच्यातलं तुम्ही कुठलाही मागवा किंवा कुठलाही तुम्ही ऑनलाईन हर्बल कलर बघा, चांगला व्ह्यूज बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही तो हर्बल कलर वापरू शकतात. पण जर तुम्ही हर्बल कलर वापरला तर त्याच्यात थोडंफार मेहंदी, आवळा असं हे ऑर्गॅनिक पदार्थांचं प्रमाण असतं. त्याच्यामुळे ना
हर्बल कलरने काय होतं, आपल्या केसांना एक प्रकारचं कोटिंग राहतं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही केमिकल कलर वापराल तर तो त्याच्यावर बसणार नाही. मग तो हर्बल कलर पूर्णपणे निघून गेल्यानंतर मग केमिकल कलर ट्राय केला तर तो चांगला बसेल. तर नेहमी हे लक्षात ठेवा. नंतर काही जणांची तक्रार असते का आमच्या केसांना हा कलर बसलाच नाही, तर ते कारण असू शकतं. केमिकल कलरमध्ये पण मी ना वेगवेगळ्या प्रकारचे कलर 2-3 प्रकारचे कलर वापरून पाहिले, तर मला सुद्धा ॲलर्जी झालेली, केसात खाज येते, बारीक अशा पुळ्या येतात. तर असं काहींनी मला अनुभव सांगितलेले आहेत, मला सुद्धा हे अनुभव आलेले आहेत. पण लॉरियलचा कलर मी आता बरेच वेळा वापरलेला आहे, तर मला काही त्याचा त्रास झालेला नाही. कधीतरी जर कोणाला खाज आली त्याची, तर तुम्ही काय करा, दुसऱ्या दिवशी म्हणजे जेव्हा आपला कलर लावून होतो, केस धुतो, तर परत तुम्ही त्या रात्री तेल लावा आणि दुसऱ्या दिवशी धुवून टाका. खाज अजिबात राहणार नाही. खोबरेल तेल लावायचं, अप्लाय करायचं स्काल्पला, डोक्याला थोडंसं मॉलिश करा. दुसऱ्या दिवशी केस धुतले तर काही खाज राहत नाही. काय फरक आहे सांगू हर्बल कलरमध्ये आणि केमिकल कलरमध्ये. केमिकल कलर आहे तो असा परमनंट असतो, म्हणजे तो जात नाही. आणि हर्बल कलरना आपण जसे केस धुतो आठवड्याला किंवा आठवड्यातून 2दा, तर 1-1.5 महिन्यात हर्बल कलर जातो आणि परत आपले केस ग्रे असतात, ते ग्रे दिसायला सुरुवात होते किंवा असे सोनेरी दिसायला लागतात. तसं ह्या केमिकल कलरचं नसतं. केमिकल कलर हे जे परमनंट कलर आपण वापरतो ते परमनंटच असतात. म्हणजे एकदा का ह्या एवढ्या केसांना कलर झाला का तो कायमचाच राहणार आहे. मग जशी आपली केसांची ग्रोथ होते ना, तसे मग ग्रे कलर असतील तर ते तसे दिसतात. मग आपण परत तेवढं त्याला टचअप करायचं. काही ना असं ग्लोबली म्हणजे पूर्णपणे करायचे असतील तर तुम्ही मग पूर्णपणे करू शकता, जी शेड तुम्हाला हवी आहे ती. आता डॉक्टरांनी रेकमेंडेड केलेले काही कलर आहेत, तर त्याच्यात क्युटे कलर आहे. तर क्युटे कलर महाग आहे, 1600च्या वर त्याची प्राईस आहे, पण तो मागवू शकतात. तो सेफ आहे, पण त्याच्यात सुद्धा थोडेफार केमिकल्स असतात. पण कम्पॅरेटिव्हली बाकीच्या कलर्सपेक्षा क्युटे कलर चांगला आहे, तर तो तुम्ही मागवू शकता. पण ज्याला एवढे पैसे टाकायचे तो नक्की घेऊ शकतो. किंवा जर तुम्हाला परमनंटली हाच कलर मागवायचा असेल तर तशी तुम्ही तयारी ठेवा का एवढे पैसे आपल्याला केसांसाठी घालवायचेच आहे किंवा खर्च करायचे आहेत. जर तुम्हाला खर्च करायचे असतील तर नक्की तुम्ही क्युटी कलर वापरा, तो चांगलाच आहे. आता इंडस व्हॅलीचा पण आहे, पण तो पण ऑर्गॅनिक कलर आहे, पण तो कलर आहे ना तो परमनंट नाही आहे, तर तो फेड होत राहतो. तर तो कलरसुद्धा मी वापरलेला आहे, पण तो लवकर लवकर करायला लागतो. म्हणून मग मी लॉरियलचा, माझं आता बरेच वर्ष झाले मी वापरते आहे, चांगला आहे. थोडेफार केस गळतातच त्यावेळी लावल्यानंतर, तर पहिल्या दिवशी तर माझे गळतातच आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कमी होऊन जातात. तर लॉरियलचा कलर मी दर 3 महिन्याने लावते, कारण सारखा सारखा लावत बसायला नको. कधी कधी मी 4 महिन्याने सुद्धा लावते, कारण जास्त केमिकल नको आणि कलर कसा मला हवा असतो, वेगवेगळ्या शेड मला स्वतःला आवडतात केसांना लावायला, तर त्याच्यामुळे मी तो लावते कलर. तर तुम्हाला दुसरे कलर लावायचे तर तुम्ही खरोखर जे कलर ऑर्गॅनिक आहेत, हर्बल कलर आहेत ते वापरा. तर हा सेक्रेड हर्बचा आहे, हा सुद्धा चांगला आहे. पीएच न्यूट्रल कलर आहे हा, आणि हा इंडस व्हॅलीचा आहे. दोन्ही कलर खूप चांगले आहेत, हे वापरू शकतात हर्बल म्हणून. ह्या सगळ्या गोष्टी ना माझ्या व्हिडिओमध्ये मी अगदी थोड्या थोड्या प्रमाणात दाखवलेल्या आहेत. तर बहुतेक माझे हेअर केअरवरचे वगैरे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा. मी अगदी छोट्या छोट्या काही टिप्स पण दिल्या आहेत इतर पण व्हिडिओमध्ये, तर त्या पण तुम्ही कदाचित पाहिल्या असतील. तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळं एकत्र करून सांगितलेलं आहे. आणि खूप जणांच्या रिक्वेस्ट होत्या का ताई तुम्ही एक वेगळा हेअर केअरवर व्हिडिओ बनवा, त्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्णपणे कुठेही स्किप न करता बघा आणि मला नक्की कमेंट मध्ये सांगा का कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आणि तुम्ही नक्की या टिप्स आवडल्या असतील तर फॉलो करा. तर हे रोजच्या रुटीनमध्ये खास अगदी वेगळा वेळ या सगळ्याला काढला पाहिजे असं नाहीये.